मित्रांनो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. तुम्ही बघताय कनेक्ट अकोला. 22 तारखेच्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने देशभर उपक्रम सुरू हाती घेतलेला आहे की प्रत्येक मंदिरांमध्ये, प्रत्येक नगरामध्ये काहीतरी स्वच्छता करण्याची. अकोल्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाने ते वातावरण कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे. गल्ल्या सगळ्या भगव्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. काही मंदिरंसुद्धा त्या निमित्ताने साफ होत आहेत. गल्लोगल्ली मंगल अक्षता कलशाच्या पालख्या निघाल्या, त्यालाही जेमतेम काही लोकांनी संमिश्र असा प्रतिसाद दिला. परंतु या निमित्ताने असं वाटते की निमित्त प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या हे निमित्त का असेना, या निमित्ताने अकोला शहरातल्या गटार गल्ल्या ह्या स्वच्छ जर झाल्या या निमित्ताने, तर निश्चित ते प्रभू रामचंद्राला आवडेल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. अकोला शहरामध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना, मी नेहमी त्यांना सहनशील नागरिक यासाठी म्हणतो की कितीही सत्ताधाऱ्यांनी, महानगरपालिकेने, व्यवस्थेनं, प्रशासनानं अन्याय केला तर ते सहन करण्याची क्षमता अकोलेकरांची प्रचंड वाढलेली आहे. अकोल्यात मच्छरांचं प्रचंड संकट आहे. अकोला शहर हे धुळीचं मोठं केंद्र झालेलं आहे. म्हणजे जवळ महाराष्ट्रात सर्वाधिक धूळ चंद्रपूरनंतर जर कुठं माणसाच्या अंगावर बसत असेल तर ती अकोल्यात बसते. इथे अनारोग्य मोठ्या प्रमाणावर आहे. इथे कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावली जात नाही. महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रचंड बोजवारा उडालेला आहे. म्हणजे एका बाजूला प्रशासन प्रचंड अनास्थापूर्वक, दुसरीकडे प्रचंड दिरंगाई आणि हलगर्जी जोपासणारे आणि ते वाढवणारे नागरिक, अशा दुहेरी अवस्थेत अकोला शहर सध्या त्यात अडकलेला आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जर अकोला शहरातल्या गल्ल्या, अकोला शहरातले काही पडीत वाड, काही मोकळ्या जागा, नदी इथली जर स्वच्छ झाली तर मला वाटते ते आपलं अधिक आरोग्य दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत आपल्याला त्या निमित्ताने होईल. हे जे सगळे लोक आहेत जे जय श्रीरामचा मोठा नारा देतात आणि भगवा झेंडा घेऊन खांद्यावर चालतात, त्याही लोकांना या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. असं नाही की श्रीराम भक्त किंवा भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता आणि त्याला मच्छर चावत नाही, त्याचा अनारोग्य त्याला भेडसावत नाही, तो आजारी पडत नाही, त्याच्यावर रस्त्याने फिरताना सकाळी जर बाहेर पडला आणि संध्याकाळी घरी टू व्हीलरवर माणूस आला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता किंवा रामभक्त, तर त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा धुळीचे थर बसत नाहीत, असं कधी होत नाही. निसर्गातले हे जे घटक आहेत हे सगळ्यांना परिणामकारक ठरतात, त्यांच्यावर ते परिणाम करतात. त्यामुळे या निमित्ताने मला वाटते की मंदिरांचा रखरखाव तर झालाच पाहिजे, त्यांची स्वच्छताही झाली पाहिजे. छोटी छोटी मंदिरं अधिक चांगली सजली पाहिजेत. सामान्य भक्तांना तिथे जाऊन मनःशांती लाभावी असाही प्रयत्न या निमित्ताने झाला पाहिजे. पण मनःशांती लाभण्यासाठी आधी शरीर शांती आणि त्याची आरोग्य शांती व्हायला पाहिजे. असं म्हणतात की सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करत असते. माणसांची शरीरं जर सुदृढ राहिली नाहीत तर मला वाटते ते आपण ज्या देवांना मानतो त्या कोणत्याही देवाला ते आवडणार नाही. त्याच्यामुळे माणसाचं आरोग्य अधिक उत्तम कसं राहिलं पाहिजे, सामान्य माणसाचा जगण्याचा अधिकार या निमित्ताने कसा प्रदान करता येईल नागरिकांना, याचाही विचार या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, अकोला महापालिकेत ज्यांनी दीर्घकाळ सत्ता उपभोगली त्या सगळ्या माणसांनी या निमित्ताने केली पाहिजे. तरच मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, राजकीय फायदा घेऊ शकतात. परंतु आजही आरोग्याच्या दृष्टीने अकोला शहरात फिरणं मोठं मुश्किल आहे. जिथे तिथे बांधकामं चालू आहेत, त्याचा जो राडारोडा जो असतो तो कुठंतरी रस्त्यावर टाकलेला आहे. प्रत्येक माणूस घरातली जुनी टाईल्स बदलते आणि त्याचं सगळं ते मटेरियल जे आहे ते कुठंतरी रस्त्यावर टाकते. रोज सकाळी अकोला शहरामध्ये पहाटे आपण फिरायला जातो, अपेक्षा अशी असते की छान वातावरण आणि ऑक्सिजन आपल्याला मिळाला पाहिजे. पण आपण ज्या गल्लीतून जातो त्या गल्लीमध्ये कुठेतरी रिकाम्या नागरिकांनी केर, पुंजा, कचरा घेऊन जाळलेला असतो. त्याच्यामुळे पहाटे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण, त्याचा सामना सामान्य नागरिकांना आणि ऑक्सिजनसाठी पहाटे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना करावा लागतो. या निमित्ताने हे बंद झालं पाहिजे. शेवटी आपण ज्या देवाला मानतो, ज्या शक्तीला मानतो, त्याची उपासना करण्याची पद्धत कोणती असते? जोपर्यंत माणसाला मनःशांती लाभत नाही, जोपर्यंत माणसाला सुदृढ आरोग्य लाभत नाही आणि याचा सगळा परिणाम
त्याच्या एकूण आयुष्यावर होतो आणि एका व्यक्तीच्या आयुष्यावर होणारा परिणाम हा शहराच्या आयुष्यावर, शहराच्या जीवनावर होत असतो. याचाही या निमित्ताने विचार केला पाहिजे. तरच अकोला एका सुंदर वातावरणाशी आपण कनेक्ट करू शकू. मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा. कनेक्ट अकोला हे तुमचं चॅनल आहे, हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा.